तुम्ही चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा, जास्त वेळ घेऊ नका। सुकापूर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ चषक 2026 डे नाईट फॉर्मेट। धुंद्रे फोर्टिपस वर्सेस केवाळे फोर्टिपस असा सामना विद्यमान आपल्याला बघायला मिळतो। शेवटचा सामना 5 राऊंडचा। सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घालू नका, पंचांना विनंती असेल। आणि ज्या सूचना आहेत त्या सूचना तुमच्यापर्यंत बघा। त्या समोर आपल्या स्क्रीनच्या मागे जे प्रेक्षक बसले त्यांना सर्वांना विनंती असेल आपण बाजूला हटायचं आहे। सामन्याला सुरुवात करा, कारण अजून सामने भरपूर आहेत। सामन्याला सुरुवात। जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया। केवाळे फोर्टिपस वर्सेस धुंद्रे फोर्टिपस असती मॅच। धुंद्रे फोर्टिपस तर चला सामन्याला आपण लगेच सुरुवात करूया। पंचांना विनंती असेल, पंच आमचे गोटे अंपायर लोकप्रिय महाराष्ट्रातील नामवंत पंच। आणि आता या टीमच्या अपोजिट आमचे सँडी पालकरजी, ते एक उत्कृष्ट पंच आहेत, परंतु आता ते मॅचमध्ये खेळणार आहेत। त्यांच्या गावात ही मोठी टुर्नामेंट चालू आहे। उद्या मात्र त्यांच्या गावामध्ये आमचा पदार्पण असेल। आणि लगेच सामन्याला सुरुवात करा। सामना 4 षटकांचा आणि नंतर सेकंड राऊंडचे सामने 3 ओव्हरचे असतील। विजय पवार वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोट्यातील पहिला षटक घेऊन गोलंदाज तयार आहे। सन्मान्य रतनजी केणी यांना विनंती असेल की आपण कमेंट्री बॉक्स समोर संपर्क साधायचा आहे। आणि बघा कसे पंच गोटे अंपायर साफसफाई करतं बघा। याला म्हणतात हाडाचा अंपायर, कारण गोट्याने एकदा साफ केला की त्यांनाही बरं वाटते, म्हणजे त्यांना लाईन दिसते त्यांची। बघा याला म्हणतात खरे प्रेक्षक, त्यांना सांगायला नको, कारण आमच्या अंपायर डिपार्टमेंटमध्ये गोट्या, तर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये बाबू, आणि साईडला सुद्धा गोटे आहेत। बघा कसा अंपायर आहे बघा, वरना देवाने त्याला परफेक्ट पाठवलंय। आणि बघितल्यानंतर छोटा जॉन लिव्हर। सुरुवात सामन्याला करा, आता वेळ घालवू नका। आणि हा सामना स्पीडअपमध्ये झाला पाहिजे, अर्थात 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत। विजय पवार, यस मॅच ऑन। सावकाश जरा साईडला मारू नकोस, फटका बटला वाट लागेल। यस गोटे अंपायर बघा, त्यांनी मांडीवर हात मारला म्हणजे महाभारत भीमाची आठवण। हो चांगला बॉल होता, फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, 1 धाव मिळेल। आणि एका धावेनं संघाचं खातं ओपन झालंय।
आणि आता गोट्या अंपायर यांना सुद्धा बक्षी यांचा वर्षा होईल, कारण मागून आता आवाज आलेला आहे की जसा डान्स तशी नोट. ओ चांगला बॉल विजयांचा, अगदी खाली राहिला बॉल, गती न होता चेंडू फळीमध्ये संपर्क नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धुंदरे 40+ वर्सेस केवाळे 40+ ही शेवटची मॅच. आणि सगळी फिल्डिंग सेट करता संदीप पालकरजी. उडवला बॉलला, हवेत आहे कॅचची संभावना. ओ गुड कॅच डीजे कमॉन. यस, बघा आहे ना, गोट्याचा नाद कोणी करू नका, एक टेंबा घ्या, बाबू पण खुश होईल. बघा आहे ना, असं असतं. एकदा माणसाची तिजोरीमध्ये पैसे गेले, देव सुद्धा खुश. बघा बघा बघा, याला म्हणतात ॲक्शन. बघा आहे ना, आत्ता असा आहे तर लहानपणी कसा असेल, याला पण महत्व आहे. 1 लॉस ऑफ 1. आणि चांगला डान्स केला गोट्या अंपायर यांना. आणि त्यांची ओटी भरत जा, कारण ओटीत काय टाकलात ना की भरजीला बरा वाटते, तसा त्याचा प्रकार आहे. संघाची धावसंख्या 1 लॉस ऑफ 1. आणि सफलता इकडे मात्र मिळाली गोलंदाज विजय पवार यांना. चांगला कॅच घेतला तिकडं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक. अनिल 1 वर खेळतोय. अशोक 0. अशोक पहिल्यांदाच चेंडूला मात्र फेस करील. चेंडू संपले 3 पहिल्या षटकातील, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हो, यावेळी उडवला बॉल हवेत, कॅचची संभावना कठीण वाटते. हो, चांगला प्रयत्न केला, चांगला प्रयत्न आहे, कौतुक करावा तेवढं केव्हा फिल्डर. आणि चौका जाईल डीजे कमॉन. यस, आखरी 2. हो, यावेळी ड्राईव्ह बघायला मिळतोय. संदीप पालकर यांनी बॉल पकडलाय. 1 नक्की मिळेल. एका धावानं संघाचं स्वतःचं खातं ओपन करते फलंदाज अनिल. अशोक खेळते 5 वर. संघाची धावा संख्या धुंदरेची 6. आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक विजय पवार यांचा. लास्ट बॉल. ओ, यावेळी मात्र ऑफसाईडला अर्थात लॉंग ऑफला या क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल आणि अशा 3 दुसरी धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग. या 2 धावेनं षटक संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धुंदरे 45 संघाची धावसंख्या 8, 1 गडी बाद 8.
सुकापुरे गावाला, सुकापुरे गावाला जाऊ SPL बघायला सुकापुरे गावाला. यस, सुकापूर प्रीमियर लीग आज 40 पास आहे. उद्या सुकापूर प्रीमियर लीग आणि परवा मात्र ग्रामीण सामने आहेत. त्यांचं नाव संदीप पालकर आहे, परंतु त्यांना प्रेमानं सँडी बोलला जातोय. डावखुरात आता फलंदाज अशोक स्ट्राईकला आहे. तो 5 वर खेळते, अनिल 3 वर खेळते. येस, समोर डावखुरात आता फलंदाज आहे. सँडी पालकर तयार आहेत. हो, चांगला बॉल, अगदी मस्त बॉल टाकला होता सँडी पालकर यांचा. इकडं सँडी पालकरांकडे बॉल द्यायला पाहिजे होता. यदा कदाचित विजय यांनी चूक विकेट किपरकडे थ्रो केला होता. तर इथं बॉल आला असता तर 100% विकेट असते, परंतु लक्ष मात्र अशोककडे आहे. धावा संख्या 10. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी चालू आहे. उजव्या हाताचे गोलंदाज आहेत आणि डाव्या हाताचा फलंदाज आहे, म्हणून राऊंड विकेटने गोलंदाजी चालू आहे. हो, फुल टॉस होता आणि 1 धाव मिळेल. दुसरी दोघांच्या प्रयत्नात 2 धाव पूर्ण. यावेळी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाव्यानं धुंद्रे 40 पास संघाची धावसंख्या 12. 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 धावा बोर्डावर. 1 विकेट गॉन झालाय. अशोक 7 वर, अनिल 3 वर. हो, यावेळी मात्र हा बॉल वाईट +1 मिळतील 2 धावा आणि 2 धावेने संघ पोचेल 14च्या घरात. पुढचा चेंडू. ओ, चांगला बॉल, अगदी मस्त बॉल टाकला. चेंडू फळीमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावा संख्या 14, लॉस ऑफ 1. ओ, हवेत चेंडू आहे, कॅच मिळू शकत नाहीये नोमॅन्स लँडमध्ये आणि दुसरी दोघांच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण. 2 धावेनं धुंद्रे 40 पास संघाची धावसंख्या 16. आणि षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ, बॅटची कडा लागली आतली. 1 धाव, दुसरी धाव होऊ शकते आरामात आणि 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघ पोचेल तो म्हणजे 18च्या घरात. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. येस, अंतिम बॉल, लास्ट डिलीवरी. 18 स्कोर धुंद्रे टीम का 1 विकेट के नुकसान पे. हो, यावेळी चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. चौकार असेल बहुतेक. डीजे नाही, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय असं वाटलं होतं. खरं कौतुक करायला लागेल फिल्डरचं. आणि 3 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग आणि या 3 धावेनं संघ पोचतोय 21च्या घरात. षटक संपले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या, 1 विकेट भेटली विजयला. आणि नंतर इकडे मात्र संदीप आता सँडी पालकर आहे, त्यांच्या या षटकामध्ये धावा आल्या मला ते वाटते 13. अतिशय मागला षटक साबित झालाय. 21 धावा बोर्डावर, 1 विकेट गॉन झाली.
अजूनही 12 चेंडूचा वाजवी खेळ बाकी आहे. एक विकेट गॉन झालाय. अशोक 16 धावसंख्येवर खेळतोय. भाऊ मस्कर यांच्याकडून रणधीर जय यांनी विकेट घेतली हॅट्रिक तर 500 रुपयाचं पारितोषिक. संघाची धावसंख्या 23. 22 धावसंख्या 22. टाइमपास करू नका. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायला पाहिजे. एवढ्याला सेकंड राऊंडचा दुसरा सामना व्हायला पाहिजे होता. अजून सामने भरपूर आहेत. टोटल 4 सामने आहेत. त्या फेम आधी आतमध्ये कोणी दिसू नका, कारण तुम्ही तिथं काहीतरी बोलता डिस्टर्ब पण होतं. या इकडे बाहेर या. सुभाष वाघमारे आपणास विनंती असेल, आपण इकडे तिकडे आवाज जातो, फिल्डर डिस्टर्ब होते आणि त्या गॅपमध्ये होतंय का तुम्ही तुमच्या हातात काय आहे ना ते दिसते हो. आजकाल कॅमेरा आहेत ना, दुसरा काय असं तर काही नसतं. बाकी काही नाही. धन्यवाद. सहकार्य करा सर्वांनी. एन्जॉय करायला पाहिजे पण कॅमेऱ्याच्या समोर नको. ओ यावेळी बॉल अगदी जोरात टाकला होता. आउटसाईड ऑफ स्टंप बॉल होता. लाईनवरनं बॉल गेलाय. चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या 22. एक विकेट गॉन. रणदीप तयार आहेत पुन्हा एकदा. षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. हो यावेळी मात्र उडवला बॉलला कव्हरला आणि 2 धाव मिळतील बहुतेक. आणि क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले. 3री धावच्या प्रयत्न. रनआउटची संधी बघूया आणि फलंदाज बाद वाटते डीजे. फंबल झाले क्षेत्ररक्षक. 2 धावा. 3री धावच्या प्रयत्न बघूया काय होते. चांगला थ्रो आणि 2च धावा. 2 धावेने संघ पोचेल 26. धावा संख्या 26. यस शेवटपर्यंत मॅच संपसपर्यंत का 4 का वाजत. जर 3 6 मारले तर 1000 रुपये. ना तर हे 1000 रुपये गोटे अंपायरांना दिले जाणार नाहीत. ते अमार राहतील.
नाही 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 बरोबर, त्यांची बक्षीस परत देऊ. धावा संख्या 26. आणि पंच गोटे अंपायरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक रोहिदास पोपेटा साहेब यांच्या वतीनं. आणि कारण ते शांत बसलेत आणि चेंडू झालेत 5, शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आणि गोटे अंपायरचा खोला, जरा खोला पिंजरा खोला. ओ अशा प्रकारे मात्र तिसरा षटक संपला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धुंद्रे फोर्टिपस संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 3. धावसंख्या 26. पंच डिक्लेअर्स फॉर अ रन. येस येस, सॉरी चुकी झाली. तर धावसंख्या 27. 27. येस येस, 27 धावा. सर्व सेकंड रोजचा सामना या मॅच नंतर असेल पाली खुर्द फोर्टिपस वर्सेस वावंजे फोर्टिपस. ट्वेंटी 27 धावा आणि लास्ट ओव्हर आहे. आणि महेश शेवटचा षटक, लास्ट ओव्हर ब्लास्ट करण्याचा टाइम आहे. संदीप रमेश चौधरी स्ट्राईकला आहे. हो, यावेळी स्टेप आउट झाले होते. चेंडू फळीबाई संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या 27, 27. हो, यावेळी चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, अगदी खोलात चालू आहे गोलंदाजी. फलंदाजांना प्रयत्न करतात जोरदार मारायचे, परंतु संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू सांगता. स्टेप आउट झाले होते. पाठीमाग संदीप पालकर जे आहे चेंडूला पकडतील. एक बायच्या स्वरूपात 1 धाव आणि एका धावेने संघ पोहोचेल तो म्हणजे 28. आणि कृपया आपल्या व्यासपीठावर कॉमेंट्री बॉक्स समोरचे प्रेक्षक आपल्या आयोजक करताना विनंती असेल थोडी शांतता ठेवा. 1 धाव मिळेल आणि दुसरी जाग्यांच्या प्रयत्नात रनआउटची संधी होते बघा. 2 धाव पूर्ण, पण बॅकअप आहे आणि या 2 धावेनं संघ पोचेल 30च्या घरात. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4था षटक चालू, अर्थात शेवटचा षटक आहे. बॉल डीजे कमान.
छातीच्या पत्रावळी झाल्यात, कमरेवरचा पूर्ण ट्रॅक खाली जातोय, मुखात दात नाही परंतु अजूनही साथ तशीच आहे. धावा संख्या झाली ती मात्र 30, लॉस ऑफ 4. तिसरे अंपायर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. काय ऍक्शन काय कळत नाही लोकांची, प्रत्येकाची स्टाईल वेगळी. या स्लो रन टाकला, मस्त बॉलिंग महेश पाटील. महेश पाटील गुड बॉलिंग, अगदी जबरदस्त गोलंदाजी. आणि चष्मा लावून गोलंदाजी म्हणजे नरेंद्र हिरवाणींची आठवण. भारताचे गोलंदाज फिरकी नरेंद्र हिरवाणी, अनिलजी कुंबळे जेव्हा असे गोलंदाज येतात तेव्हा आठवण त्यांची होते. आणि आता 12 वाजायला 6 मिनिटं बाकी आहेत आणि नंतर आपल्या राजाची आज जयंती साजरी आपण करू. इथूनच सुरुवात करू आणि नंतर कोणी झोपायचं नाही मित्रांनो. सकाळी उठल्यानंतर या पूर्ण भारत देशामध्ये हा महाराष्ट्र भगवा आणि भगवा करून टाकू. टॉससाठी वावनचे कॅप्टन आणि पाली खुर्द कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. दिपेजी पोपेट यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. आणि सामना 3 षटकांचा. पोपेटे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आणि नाणेफेक जिंकली यस पाली खुर्द कॅप्टन. सामना 3 षटकांचा आहे. पहिली इनिंग संपली गेली. निर्धारित 4 षटकामध्ये धुंद्रे 40 संघाची धावसंख्या झाली बोर्डावरती म्हणजे 30 आणि केवाळे 40 संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि 31 धावा. 24 चेंडू 31 धावा. एकतीस धावांचा पाठलाग करायचा केवाळे 40 संघाला. नाणेफेकीची कौल जो आहे तो जिंकलाय. सेकंड राऊंडचा पहिला सामना. चला सलामीची जोडी लगेच पाठवा केवाळे संघ. यस जर अजूनही कोणाला भूक लागली असेल आणि जेवायची इच्छा कोणाची असेल तर बिंदास या. आणि तुम्हाला पार्सल जरी न्यायचं असेल तरी आपण डबे घेऊन या. आयोजकांची हात जोडून विनंती आहे की या आणि जेवा. पार्सल पण न्या. असं कुठंच नाही, कुठल्या आयोजनामध्ये असं नाही सांगू शकतो कोण. 20 किलो चिकन बाकी आहे. याला म्हणतात परफेक्ट आयोजन आणि करेक्ट कार्यक्रम. आणि आमचे अन्नदाता जे सुकापूरचे आहेत ते अगदी मजबूत आहेत. त्याच्यामुळं आणि अमितजी पाटील आणि जयदासजी म्हात्रे यांनी खरी धुवा सांभाळलेली आहे. त्यांचंही मनस्वी हार्दिक स्वागत. नाही नक्कीच चांगलं त्यांनी काम केलं आहे. आणि हे नक्कीच कारण अन्नदान व्हायला पाहिजे, पुण्यदानही पाहिजे.
आणि याच्या पुढं असंच करत राहा अन्नदान. आणि पंचांना विनंती असेल याच्या पुढे अशीच आलशीगिरी करू नका, जरा नाचा आता. धीरन बिअर शॉपचे मालक सन्माननीय अमरजी पालकर यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, चौकारासाठी 100 रुपये केवाले 40 संघाला. चल 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. सेकंड राऊंडचा सामना या मॅच नंतर वावंजे 40 वर्सेस पाली खुर्द 40. येस 2 मिनिटं पंच सामा. आणि आज आपल्या राजाची जयंती साजरी होते, तेव्हा हा एक मोठा आनंद आपण साजरा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये. मी डीजे मास्टरना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण गाणं लावावं, कारण आज महाराष्ट्र भगवा आणि भगवामय होईल, कारण तुमच्या आमच्या सर्वांच्या राजाची जयंती आहे. कोटी कोटी प्रणाम. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. जगात भारी 19 फेब्रुवारी, आज महाराष्ट्रात देश पूर्ण भगवा आणि भगवा होईल. राजा येतोय, देव आपला येतोय, राजा छत्रपती महाराज शिवाजी महाराज. तो तयार आहे. गेंदबाज पहिली गेंद, चांगला बॉल, मस्त बॉल टाकला होता आणि फलंदाजानं त्याला ऑनसाईडला त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू सांगता. विलास बॉलिंग ट्रॅकवर आहे. प्रवीणला हा बॉल इकडे मात्र त्यानं मात्र पुल केलाय, फिरून एकच धाव मिळेल वाटतं. डिक्लेअर स्पॉट 1. आणि या एके धावेनं संघाचं खातं खोलले, स्वतःचं खातं ओपन केले. केवाळे 40 संघाची धावसंख्या 1.
हो, ऑन साईडला खेळत स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. विजय यांना स्वतःचं खातं ओपन केले. संघाची धावसंख्या 2. 31चा पाठलाग करायचा आहे. नंतर मात्र दुसरा सेकंड ऑर्डरचा सामना असेल तो म्हणजे वाकडी फोर्टिपस आणि मोह फोर्टिपस. सामना 3 षटकांचा असेल पुढचा, परंतु इकडे मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलतील, एक धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 3च्या घरात. षटकातील मला तर वाटते अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल झालेत. विजयसाठी यावेळी मात्र टॉपेज लागला आहे. मागं चेंडू गेलाय डिक्लेअर स्पॉटमध्ये. 1 धाव. एका धावेने संघ 4च्या घरात. बिनबाद 4 आणि शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. 31चा टार्गेट आहे. केवाले फोर्टिपसच्या समोर धुंद्रे फोर्टिपसने ठेवलाय. धावसंख्या 4. ओ कॅच इट इज गॉन. इकडे प्रवीण मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. संघाची धावसंख्या बॉर्डरवरती आहे म्हणजे 4. 1 गडी बाद 4. षटक संपलंय आणि इकडं चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. जे धुंदे संघाचे गोलंदाज आहेत ते म्हणजे विलासच्या माध्यमातून आणि पहिला मोहरा तंबूत परतते केवाळे संघासाठी जी. ओल्ड आहेत अगदी म्हणजे जुने आहेत. सर्वच जुने आहेत पण त्यांची जरा जे वय आहे ते थोडे जास्त वाटतात. परंतु बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. जुने जाणते खेळाडू आहेत. ओ आणि इकडं मात्र काय होईल बघूया. येस नॉट आउट आहे बहुतेक काही का. धीरणबाई बिअर शॉपचे मालक अमर भाई यांच्याकडून सँडी पालकर यांच्यासाठी एका षटकारासाठी 500 रुपये. अक्षय केणी यांच्याकडून प्रति षटकारासाठी सँडी पालकर यांना 200 रुपये. 700 रुपयाचा पारितोषिक आहे एका षटकारासाठी. ओ यस सँडी पालकर सांगत आहेत की कसा शॉट खेळायला पाहिजे, बॉल कसा उचलायला पाहिजे. संघाची धावसंख्या 4.
पुढचा चेंडू दीपक यांचा. हो, हवेत चेंडू आहे, कॅच कठीण आहे, परंतु डिक्लेअर स्पॉट, एक धाव. आणि एका धावेनं संघ पोचेल केवाली 40+5. आता सँडी पालकर इकडं स्ट्राईकला, ज्यांच्यासाठी टोटल 700 रुपयाचं बक्षीस आहे एका षटकारासाठी. बघा, काही लोक म्हणजे काही खेळाडू किंवा पब्लिक जेवायचं बाकी असतील, जर कोणाला भूक लागली असेल तर प्रत्येकाने जाऊन जेवणाचा लाभ घ्यावा. जेवण शिल्लक आहे. कोणाला पार्सल पाहिजे असेल तर पार्सलही घ्या, पण या आणि जेवा. फुल सेवा याला म्हणतात सुकापूरचं आयोजन नियोजन. दीपकांचा चेंडू सँडी पालकरसाठी 700 रुपये बक्षीस एका षटकारासाठी. एक मारा 700 घ्या. उडवला बॉलला, तिकडं काय होईल बघूया. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला क्षेत्ररक्षण होते आणि मिळतील 2 धावा. स्वतःचं खातं ओपन केले. संघाची धावा संख्या 7. 31चा टार्गेट. अरे सँडी पालकर कुठे खेळायला बघा. आणि इकडं बॉल अगदी चांगला बॉल साबित झाला, कारण चप्पल जास्त झाले होते सुरुवातीपासूनच. परंतु इकडं दीपक यांचं विशेष कौतुक करायला लागेल. त्याने बॉल बरोबर टाकला आणि पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. हो, यावेळी मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एकच धाव मिळेल बहुतेक. आणि एका धावेनंही षटक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर केवाले 40 संघाची धावसंख्या 8. 1 विकेट मैदानाच्या बाहेर. आता विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि मला तर वाटते धावा पाहिजे ते 23. 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. स्टेप आउट झाले होते. आणि इकडे बघा, आता हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाज संदीपसाठी. प्रभाकर केणीसाहेब यांच्या माध्यमातून. फुल टॉस होता, फुल टोल वसूल नाही आणि इकडे लाकूड वाकला. फलंदाज बाद. आणि ज्यांनी आम्हाला चेंडूची इथं चेंडूची सेवा दिलेली आहे, ज्यामुळे चेंडू पुरवलेत,
ते सन्मान्य आमचे हेमंत मोरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. येस, इकडे आमचे तिसरे पंच चेक करतात गोलंदाजी. हो, यावेळी पॉइंटला तटवला बॉल. 1 धाव मिळेल, 2 धाव पूर्ण होतील. जय आयला मैदानाच्या आतमध्ये. तिसरी धावण्याचा प्रयत्न बघूया. 2 धावा, चांगला थ्रो आलाय आणि 2 धावांना केवाळे फोर्टी संघ धावसंख्या 10. आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये संदीपसाठी फक्त. सोनील माले आले. कोण कोणाचा पण घालेल म्हणून काय करायचं. हो, यावेळी मात्र स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडं आणि तो रनआउटची संधी. पंच एस गॉन. विजय पवार या रनआउटच्या स्वरूपात बाहेर येतील कारण दुसरा धाव घेण्याचा मोह आला आणि थ्रो चांगला आला. डीजे आणि हेमंत मोरे साहेबांचा इथे यथोचित सन्मान होते. संदीप केणी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि अरुण धरणेकर यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचं स्वागत आहे. ज्याने मला चेंडूची पूर्तता केलेली आहे, चेंडू पुरवलेत, त्यांचा यथोचित सन्मान. आणि मंडळ खूप आभारी आहे. असेच दरवर्षी चेंडू पुरवत जा. आणि प्रकाशजी केणी यांचे खास मित्र. संघाची धावसंख्या 11. ओ, बॉल मारायचा होता. काय गोलंदाजी वाकडणे जोगायची. मला तरी वाटते षटक संपलं गेले. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात 1 धाव आणि 5वा डॉट आणि अजून 1 बॉल आहे. त्या पंचांना बॉल मोजायला सांगायचे नाही, नुसते काय गोटे धरून उपयोग आहे. हा तेच. आणि पंच आता थोडे नाचा. याला लोक रात्रीचे नाचतात आणि या पंच शांत आहे. ते काय करणार, त्याचं मुखात दात नाही राहिला, छातीच्या पत्रावली झाल्या, पॅन्ट घालायला लागली खाली. 7ला 20. हो, आडव्या बॅटनं मारायचा होता. संपला इथं तिसऱ्या षटकाचा खेळ. संघाची धावसंख्या इन मीन 11, 3 विकेट गॉन आणि शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. काय ओव्हर फेकलाय संदीपनं, आपलातून ओव्हर फेकलाय. दीपक, संदीप आणि जे विकास गोलंदाज आहेत 3 धुंद्रेचे, अगदी तोडीस तोड आहेत आणि चांगली गोलंदाजी केल्या. तर शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 20 आणि धुंद्रे गावचा आता मात्र जो मजबूतपणा आहे तो डीजेनं वाढला पाहिजे. सहा चेंडू आणि 20 धावा. आता गोटे अंपायरसाठी बक्षीस आलेली आहे जवळजवळ, परंतु जिथपर्यंत त्यांचं अंग हालत नाही, यस नाही तर आमचे दादा येतील
प्रभाकर केणी साहेब बघा बॉडी अजून कशी मजबूत आहे भीमासारखी, इतके वय झाले तरी खाना तसा आहे. यायले पंताचा खाना कमी, नखरे जास्त. ओ डिक्लेअर स्पॉट 1. बघा पंताची ॲक्शन बघा कशी आहे. आणि एका धावेनं संघ 12च्या घरात 5ला 19. आणि बघा आतमध्ये गोटे अंपायर यांचा सांस पथक, कारण काय तेरी मेहरबानी पिक्चर ना. हो यावेळी मात्र पॉइंटच्या वरून काय होईल इकडे वाटतं, आणि 2 धावा, 2-2 आणि 2 धावेने संघ पोहोचतील. तुम्हाला सर्वांना देणं आहेच, कोणाचं नाव कोण कमी करू शकत नाहीत. हा आणि बघा सुरुवातीला आमच्या आत्या बहिणी सगळ्या बोलतात आम्हाला काय नको तुम्ही सुखी राहा, पण एकदा सहीचा टाईम आला की तिथं मात्र हिशोब येतो हिस्साचा. मग कधी कधी भाऊ म्हणतात बाय आत्या काय चाललाय, तेव्हा ते म्हणतात बाबा आमच्यावर काही नाही, पोरं आटपत नाहीत. मग मामासांना भाचेसांची मीटिंग घ्यावा लागतो आणि मामूस भाच्यासांना बोलतात अरे करताव काय, तेव्हा भाचे बोलतात मामा डोकरे आईने सांगलेलं आहे की मामासांना खाऊन देऊ नका. आणि चेंडू हवेत आहे आणि इकडे मात्र धाव काय 1 मिळेल, परंतु हा सामना जवळ या सामन्यावर पकड मजबूत धुंदरेची होते. 2 चेंडू आणि 15 धावा, कारण इथं कुठेतरी अगोदर अटॅक झाला असता तर नक्कीच फायदा झाला असता, परंतु अटॅक झाला नाही. आहे संत गतीचा खेळ चालू आहे. 2ला 15 पाहिजे आणि क्रिकेटमध्ये हेच महत्त्वाचं आहे, तुमचा धावांचा पाठलाग करणं. इकडं आता काय चौकार मिळेल का बघूया. आणि डिक्लेअर स्पॉट काय चौकार आहे काय पंच नाही, डिक्लेअर 4 धावा, 4 येस 4, 4 धावा वाजवा डीजे. कसा डान्स आहे बघा, आणि बोलवलं जर बोलवलं तिने अंपायर थांबेल का इथनं जाईल कुठून पत्ता नाही, हे का थांबणारच नाही. मला माहिती आहे नाही, पॅन्ट कमरेवर न घालते, छातीची पत्रावर झाली, मुखात दात नाही, ती बघ वरती घ्या. आता 1 बॉल 11 आणि बघा गोट्या अंपायरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहेत, ते भेटतील आता ना, ते गुगलला पाठवू आपण. धन्यवाद. येस. आणि तिकडे त्यांच्या पत्नी मुलंही खुश, पप्पा चांगला काम करतात आणि शर्यतीने 1 धाव नक्की मिळेल. पण सामना हा जिंकणं कठीण झालं आहे केव्हाले 40 संघाला. हाडलक केव्हाले 40 संघ आपणही जेवण करून जायचं आहे, तसं जाऊ नका. त्याचप्रमाणे धोंद्रे 40 संघानं सुद्धा जेवण करायचं आहे. हा सामना 9 धावानं जिंकला आहे तो म्हणजे धोंद्रे 40 संघानं. आणि हाडलक केव्हाले 40 संघ आपला आभार व्यक्त करतोय, आपण आमच्या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतलात. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड संदीप पाटील ज्यानं 3 विकेट घेतल्या, बाळू, आणि 3 धावा देऊन 1 विकेट घेतली, तो संदीप ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. संदीप आपण यावाच आहे. बाळू त्यांचे पैसे द्या बघा. आणि रोहिदास पोपेटा यांनी दिलेले 500 रुपयाचं पारितोषिक गोटे अंपायर यांना. तुम्हाला नाही, नको नको नको, ते आम्ही काय इथं आहे. शुक्रिया.
चला आता आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना सुरू. वावंजे फोर्टिपस वर्सेस पाली खुर्द फोर्टिपस. आणि पाली खुर्द फोर्टिपस संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे. जशी होईल मॅचला सुरुवात संदीप यांना आपण मारतो मॅच देऊया आणि ऐकूया कमेंट्री बॉक्समध्ये नितेश भोईर यांचा सुमधुर आवाज, क्रिकेटची कहाणी. आणि बाळू, संदीप म्हणजे बाळू आपण मारतो मॅचसाठी यावं. येस, सेकंड राऊंडचा हा सामना, पहिला सामना. आणि नितेश भोईर यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी. या सन्माननीय आमचे दीपक जाधव साहेब